नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 145, 24 मे. अभाव समाप्ती. आपण सर्रास भाव तेथे देव असं म्हणतो, पण अभाव समाप्ती तिथे भाव हे लक्षात घेत नाही. तप, अपरिग्रह, ईश्वर प्रणिधान या वेदाज्ञांशी संलग्न हा विषय आहे. ईश्वर प्रणिधानमध्ये मी तुझा आणि तू माझा हा भाव असतो. त्या दिव्य विलक्षण अपरंपार अनादी शक्तीला पूर्ण समर्पितता असते. मी वेगळा असा नसतोच. आणि मग जर का मी ईश्वरमय आहे तर मला साठवण, परिग्रह, उद्याची चिंता हवीच कशाला? हीच भावना किंवा धारणा हळूहळू बळकट होऊन जाते आणि त्यातून अपरिग्रहता अंगी मांडली जाते. म्हणजेच ईश्वरमय भावातून निर्माण झालेली ती सहज प्रवृत्ती असते. अशी ईश्वरमयता होण्यासाठी त्याचा तसा ध्यासही लागतो. असा ध्यास तप केल्याने प्राप्त होतो. तपासाठी रानावनात जंगलात जायची गरज नाही. एकाग्रतेने आहे त्या ठिकाणी केलेले ध्यान, तप, यज्ञयाग किंवा जागरूकपणे तेरा तुझको अर्पण म्हणून क्षणोक्षणी समर्पण कर्माचं, क्षणाचं हे मोठं तप होतं. सगळ्यांची एकात सुंदर गुंफण आहे. थोडक्यात देहाने व मनाने त्या शक्तीशी जोडले राहणे म्हणजे तप होय. मग स्वल्प मी आणि सर्वव्यापक तो एकरूप झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अभाव हा भावच संपून जातो. राहतो तो फक्त सतत सोबत आहे तो भाव. आपण त्या शक्तीच्या सोबत आहोत, ती शक्ती आपल्यासोबत आहे हाच भाव राहतो. आणि अर्थात कमतरता, अभाव या गोष्टी कुठे लोप पावतात. या संदर्भात अतिशय बोलकी गोष्ट आहे म्हणजे शंकराचार्यांची. जगद्गुरू शंकराचार्य दिव्य महात्म्याकडे छोट्या बटू म्हणजे शंकरला आपले गुरु ओंकारेश्वरमध्ये आहेत हे कळतं. मग त्या दिव्य महात्म्याकडे हे जातात आणि गुहेत ते ओंकारेश्वरच्या बसलेत, नर्मदेच्या काठी आहेत. हे सगळं त्यांना माहिती झालेलं असतं एका माणसाकडनं, ज्योतिषाकडनं. आणि त्याप्रमाणे ते लगेच जातात आईची परवानगी घेऊन. आणि तिकडं त्या गुरूंनाही साक्षात्कार झालेला असतो की आपला असा एक श्रेष्ठ शिष्य येतोय. आणि जशी जशी नर्मदा लागते, नर्मदेचा काठ लागतो, नर्मदा ते ओंकारेश्वराची गुहा लागते, तसं तसं हे बघत जातात, जास्त सूक्ष्म बघत जातात. कुठं गुरु दिसत आहेत, कुठं गुरु दिसत आहेत. त्यावर मोठाच्या मोठा म्हणजे भक्तांचा जमाव गुरु गोविंद सिंग ध्यानमग्न असतात. त्यांचं ध्यान भग्न होण्याच्यासाठी वाट बघत तिष्ठत उभारलेला दिसता. हे सगळे ध्यान संपायची वाट बघत असतात. पण हा शंकर तिथं जातो, छोटा 8 वर्षाचा मुलगा, पण प्रचंड निर्भयता असते. ते ध्यानातून आलेली असते, त्यांच्या ईश्वर प्रणिधानातून आलेली असते. ते बाकीच्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत की हेच आपले गुरु. खात्री होती. आणि ते ध्यानावस्थेत असतानासुद्धा ते त्यांच्यासमोर जाऊन घडाघड आत्मनिवेदनाला सुरुवात करतात. बाकीचे सगळे उपस्थित असतात, ते अवाक होतात, हे काय चाललं आहे. पण बोलायची कुणाचीच प्राज्ञा नसते, कारण तो इतक्या छातीठोकपणे बोलत असतो आणि सांगत असतो की समजा गुरु ऐकत असतील तर म्हणून काही बोलायला नको म्हणून बाकीचे गप्प बसतात. आणि तो सांगतो, मी पहिल्या वर्षी आईच्या मांडीवर खेळलो, दुसऱ्या वर्षी अक्षरज्ञान झाले, तिसऱ्या वर्षी काव्य पुराणे अभ्यास केला, चौथ्या वर्षी साहित्य व न्यायशास्त्रात प्रवीण झालो, 5व्या वर्षी तर्कशास्त्र अभ्यासाने वाग्वैभव माझे झळकू लागले, 6व्या वर्षी तर्कशास्त्र आणि न्यायशास्त्र यांच्या वादविवादात मी म्हणजे तरबेज झालो, 7व्या वर्षी माझे वडील गेले, 8व्यात माझी मुंज झाली आणि मग माझी संन्यस्तता बळावली. आग्रहाने किंवा थोडे बळेबळेच मी आईकडून, मातेकडून परवानगी मिळवली संन्यासासाठी. आणि आत्ता पूर्वसंकेतानुसार गुरुकृपेच्या अभिलाषेने याचना करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे.
हे सगळं घडाघड तो बोलतो छोटा शंकर. आणि जे गुरु डोळे मिटून ऐकत असतात ध्यानातच, आणि मग ते पटकन त्याच त्यांच्या तालबद्धतेत विचारतात, मग आता तुला काय हवं आहे, मग आता काय हवे आहे. तर तो म्हणतो गुरुकृपा. ते म्हणतात ठीक आहे होईल तसं, पण त्याच्यावर ते म्हणजे पुढं विचारतात, आत्तापर्यंत जे तू सगळं कमावलं आहेस ते काय कमावलंस, म्हणजे हे सगळं तुझं 8 वर्षाचं निवेदन झालं, पण ह्यातून तू कमावलंस काय. तर सहजपणे तो छोटा पुत्र सांगतो शंकर बटू की मी अभाव निवृत्ती प्राप्त केली. आणि त्याचं हे उत्तर ऐकतात त्या क्षणी ताडकन गुरु डोळे उघडतात आणि त्या तेजस्वी प्रगल्भ उत्तराने तेजस्वी बालकाकडे डोळे निरखून बघतात. आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती भयंकर आत्मविश्वास, त्यांचं ते धारिष्ट्य, सर्व सत्ताधीशाशी एकरूपता, हे सगळं त्या गुरूंना एका क्षणात जाणवतं. ते त्याला गुरुमंत्र देतात. त्या तीव्र त्याची अभिप्सा जाणून तेजपुंज कुमाराला मंत्रदीक्षा देतात आणि तिथून ते काशीला जातात. नंतर विश्वेश्वर हिमालयात जा अशी आज्ञा देतात. म्हणजे हे सगळं कशामुळं घडलं तर एक शांतपणे त्या आपण जे काही म्हणजे अभाव आहे त्याची निवृत्ती करणं म्हणजे काय, तो भाव आहे की सर्वत्र तो भाव संचारतोय. ईश्वरमयता सर्वत्रता आहे, कुठं नाही असं नाहीच आहे. हाच अभाव निवृत्ती म्हणजे हेच त्यांनी जाणलेलं असतं. म्हणून ते लहान 8व्या वर्षी हिमालयात कठोर परिश्रमाला निघून जातात आणि त्याचा संकल्प करतात. धन्य शिवसंकल्प आणि धन्य ईश्वर प्रणिधान. नमस्कार.